काय तू पण ती पण तसंच बोलते तर करून खाती म्हणते आता मस्जिद मोठी झाली माझा स्वयंपाक केल्यावर आता ती काम गेल्यावर कुठं तुम्ही करून लेकरं बाळ खाता का नाही खाता मग त्यांना काय खाऊन जायला काय तुझं होतं होत नाही झाल्यावर त्याचं काय खावं एक दिवस खावं त्या का त्यानं एक दिवस नाही झालं मग काय झालं सांग बरं. एक दिवस नाही झालं मग काय झालं बायच्या जातीनं लवकर नवऱ्याच्या आधी उठून सगळं काम करावं ताटली भरून मासं दिसते आता या कोणी घेऊन आले ह्यांनी घेऊन आले तर असं वाटल तुम्हाला असलं काय नाही आई माझी घेऊन आली या कुणाला बोलली नाही काय नाही घरी मासं गावलं होतं पोराशीनला पोरं गेली ती माशाला आज नदीला मासं गावल्यावर काय नाही बघा तिथं पोरांकडं मासं धुवून घेतलं आणि इष्टी धरली तशी आली बघा एका तासाच्या आता आई तर माझ्यापाशी आली आहे लय लांब नाही आपलं मायात जवळच आहे तिला तिथनं धुवून आणलंय तरी पण इथं म्हणली 2 पाण्यानं धुवून घे मी आधी धुवून घेतलंय ना आता अजून म्हटलं पाण्यातनं काढून घेते तर घे म्हणजे पाण्यातनं काढून मासे एकदम फ्रेश आहे बघा असं तरी ती ताटण वच्यात उचलायची टाकायची आहे का नाही हा माशाचं मुंडक कसलं वाढीशात खावा चुकूशी ना खावा चुकून आता मग ती करायचं इशूच उद्या एका कसं खायला होता तर बघा आता घेतलं मी खोबरं लसूण आलं कोथिंबीर ती किती बारीक करून शिना निम्या माशाचं करते कालवण निम्या माशाचं करते सुक बियत आपला सुक करते मुंडक्यात खरं घालते मुंडकी किती 4 तर आहे ती 4 मासं गावलं होतं काही बहुतेक होय ग पण मासं मोठं होतं का मासं मोठं होतं ग गावलं धुतलं परत आणि आले घेऊन शेणा त्यात तुझं वडील बी घरी नव्हतं धनुला सांगितलं बाय मी जाते म्हणल्यावर जावा म्हणजे मग घेऊन आले कसं आहे पप्पा घरी नव्हता काय नव्हतं कुणाला त्यांना बी माहित नाही का पण आता आलाच त्याला घरी कुठे गेले म्हणून धना सांगतेच की तिकडे गेले त्या म्हणून शेणा घरी कोणा नव्हता मी येताना मग आता काय करायचं त्यात मला ओपाया म्हणलं होता आहे मासा गावलं तर घेऊन ये बरं का ग म्हणला होता हा मग मला ते मला माहित नाही मी चितागतीत बसली भर पिशवी बाई कुठे गेली पिशवी ही पिशवीत मासे घेऊन आली आणि वंकार म्हणल्यावर म्हणलं तर लेकरानं म्हणावं ना आपण तसंच ग बसावं म्हणताना म्हणलं चला आता नातून मागावं आणि आजीने नाही द्यावं असं कुठं होईल का मग आता लेकरान बरंच काय का म्हणलं आपण रोजच खातोय म्हणलं आता नातून सांगितलं म्हणल्यावर आली घेऊशी ना आणि आता तुझ्या नवऱ्याचा शनिवार तर त्याच्या नावाचं निम उकडून निमेची आमटी करून सुक करून ना फ्रीज मध्ये ठेव तुझ्या नवऱ्याला अजून आल्यावर ते रान बका अजून म्हणत मला काय ठेवलं नाही मग काय तर करते ज्याला द्या ती मसुबा लागल म्हणल्या मी नाही बा ते ठेवते तुझ्या नवऱ्याला बी आता निम काढून त्यातलं 4-5 खांडून ठेवून बाकी सगळी कर आमटी नाही आता सुक केलेलं तीच काढून ते 3 रस्सा डब्यात घालून त्यांच्या नावाचं काढून वेगळीकडे ठेव होय म्हणते हा नाही तर नुसतं आमटी करशील पुन्हा काहीतरी काटा खावा होतं का सकाळ नाही काय काढून ठेवते की त्यातलं निम म्हणजे मग काढून दे ना किती खाम खायचं तर अजून हात पाय आपटत आदळत काढून ठेवते ही कुणी आणलं कुणी आणून दिलं लय असतं माझं त्यांना काय माहित नाही का कुणी आणले कुणी काय मी आणले म्हणल्यावर कान कुठे गेलाय मसुबा आता काय नाही त्यांचं कोण मालक आहे का सारखं असं करत जाव आता काय करायचं इलाज नसल्या गोष्टीला असू दे आलेल्या दिवसाला पाठ द्यायची आता ते तर आहेच की त्याला काय तवा कोणची गोष्ट मनावर धरायची नसते मनावर धरल्यावर ती टिकत नसती मनावर कोणची गोष्ट धरायची नसते शेवटी त्याची उच पायरी आहे त्याची शेवटी नवरा ती नवराच असतो मनावर कोणत्या गोष्टी घ्यायच्या नसते त्या आणि कशाचं टेन्शन आहे करायचं खायचं एवढं टेन्शन कशाला घ्यायचं मग काय काम आहे का टेन्शन घ्यायचं अजिबात टेन्शन काय घ्यायचं नाही बरं ते तर काय वाव फिरतात काय तर काम असं काम आणतीच फिरत असतात मग तुमच्या दोघांचा वाद कशाला तुला बी एवढं कळत नाही का बिन काय बिन फिरल का काय तर कारण असल्याशिवाय माणूस जातय का कारण नसल्यावर कशाला जातय मग काय पाण्यावर पळती काय गाडी तिच्या आधी पोटाला टाकावं लागतंय तेव्हा ती पळती मग कशाचं बी अनर्थ करत जाणून तुला सांगूनच जात नाही तर इकडे चालून प्रत्येक गोष्ट तर तुला सांगायची म्हणल्यावर ते चुकतंय म्हणायचं मग तुझंच कुठं चाललं मग तुला सांगायचं का तसं नसतं ग जरा आपण बी समजून घ्यावं कोणत्या बी कामाला माणूस जाताना जात असतं तर ते काम होत असतं मुकाटे गेल्यावर आणि असं बोलून गेलं ते आडपाया पड लागत असतो ती कामच होत नसते ती काय बोलत नाही आणि काय बोलत नाही म्हणल्यावर काय घरात ना बाहेर ती कशाला घरातनं बाहेर निघ म्हणते ते काय कारण काय त्याला घरातनं बाहेर निघ म्हणायचं
काय काय बोलत बोलता त्या दिवशी जुती टीचर जुती मी काय झालं गं जाता? 2 दिवस बोलली का शांत राहतात मी गप्प आहे काय असं बोलत नाही शांत जेवतात खात्यात पित्यात त्यांची ती जात्यात येतात जेवतात त्यांच्या परत ठेवायचं माणसाला तोंडाला लागायचं नसतं आजही नवरा पती परमेश्वर असतो नादाला लागायचं नाही बरं तू तर कुठं जाते आडल्याला करूनच घालायचं आहे ना तुला तर कशाचा त्रास आहे मग बायच्या जातीला सगळं काम करा गडी करत नसतो आज बायच्या जीवावर सगळा जबाबदारीचा धंदा असतोय गडी काय बघत नसतो आणून टाकाय तेवढं बघतो पण तू किती नाच करते त्याच्या काय पाठीला डोळा नसत्यात पण टिकवायचं आपल्या हातात असतं उपडायचं नाही कोणची गोष्ट उगाच ते दादापणा आणून तुला एवढी बोलती या त्याच्यासमोर मला बोलाय बी येत नाही मग तुला वाईट म्हणू का त्यांना वाईट म्हणू नाही पण गाय ती तसं करतात काय करायला आहे तेव्हा? तुला तर परते कुठं चालली तुला सांगून जायचं काय बी काम असते त्या आडनडचं हे तू हटकल्यावर मोरची काम होते का कोणची हिथंच हा हटकल्यावर जात्यात येत्यात त्यांचे ते करतात ते तरी त्रास तुला नाही ना कशाचा दादा तू कर तुझ्यासाठी होतंय का पेलतंय का बघू तुझ्यासाठी पेलत असतं तरी पण तू कर मलाच बोलते मग आता कुणाला बोलू मलाच बोलते मी बोलू कुणाला काय मी त्यांना वाढवू काय बोललीच नाही ग अगं आडवं बोलायला पण शब्द असतात नवरा शब्द पण त्याला मला बोलायला येत नाही जिथं चूक आहे तिथं चूकच म्हणलं पाहिजे तुला आता मी एवढं फडाफडा बोलते पण मला तुझ्या नवऱ्याला बोलता येत नाही कसं बोलणार आहे मी माझं की असं गुत्त्याला असं तर त्याला बोलताच येत नाही मला मी तुला बोलून पण जावायला बोलत नाही ती म्हणणार नाही मी माझ्याकडे काय चुकतच नाही म्हणल्यावर तुला मला गबासाची बारी येते तू चुकू नको मी नाही चुकत माझं काम मग करते आता उशीर होतोच घ्या एखाद दिवशी स्वयंपाकाला हे बाहेरचं उठायचं करत काय लवकर ते बी जातात काय फिराय मोकळ कोण जात नसतं उठायचं लवकर पोरं शाळेला जाते तर तुझी जबाबदारी तुला हँडल करायच नाही का लवकर उठूशी ना तुम्हाला सांगायला शिकवाय तर कोण आहे आता प्रत्येक बारीनं तुमचं असतंच आहे काय 5 वाजल्यापासून आहे काम अगं 4 वाजल्यापासून उठला तर ते तुमचा परपंच आहे काय आमचा नाही 4 वाजल्यापासून रातभर केला तर ते तुझा परपंच आहे जगाचा परपंच नाही बोलतीये मला मग आता बोलू कुणाला चुकतंय त्याच्याकडे चुकतं म्हणाय पाहिजे 7 वाजता 8 वाजता झोपल्यावर परपंच असतो आता नवरा उपाशी जाते तर पुन्हा कवा व्हायचं कवा खायचं आम्हाला बोलते ती मला बोलते ती अगं एक काम आहे का गाय मी लय अगं सगळं तुम्ही सगळे तर काम वाढलं ते मग रोजगारी लाव कामाला लय काम आहे तर तुला लय त्रास होतोय तर मला बोलती सारखं मी काय करावं गं आता तसं मिळ मला सावळ बंद कर नको तसं बोलू नको पप्पाला सांगते पप्पाला सांगती पप्पाला सांग ना तर कुणाला सांग मी काय वाव तुला बोललेलं नाही का तुला काय शिव्या गाडी केलेल्या नाही त्या उगा ते बिचारा नाही म्हणून तुला एवढं तरी बोलली या मला त्याच्यासमोर तुला बोलता येत नाही मग त्यांना काय सांगायचं मला सगळं त्यांना मी विचारते की काय झालंय म्हणून शिना पण मला काय पाहिजे ना कुणापाशी गो माहिती चूक कुणाकडे आहे का तुझ्याकडे बी विचारून घेते आणि ते आल्यावर त्यांना बी विचारती का त्यांचं भ्या वाटतंय काय मला उरात त्याला कर चालून भाजी टॅक्सी जायला कवा सकाळी गावलेला आहे तर अजून त्याच्यावर नाव ठुती नाव खाली मान घालून बसती नाही जात आहे लवकर उठावं आज नवरा तर उपाशी जात असलं तर तुम्हाला बसून काय काम आहे कुठं मंजुरीला जायचंय का तुम्हाला कुठं कामाला जायचं का खुरपायलाही खुरपाय जायला का बाया पाठ 5 उठून सगळं घरात आवरून कामाला जाते त्या तसं तुम्ही नाही तरी घरात तुम्हाला होत नाही आज नवरा उपाशी कामाला जायचं तुम्ही घरात पुन्हा मागं करून खायचं आणि ते आत्मही करायचा करून कवा खाल्लं ना आता तू गेल्यावर तुम्ही असंच बसताय करून खावा खाल्लं स्वयंपाकच करत नाही का तू तुझीच बोलते बघा तू पण ती पण तसंच बोलते तर करून खाती म्हणते आता मस्जिद मोठी झाली मग आता स्वयंपाक